मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। आता उठलो, आता चहा ठेवणार आणि मग बाकी सगळी तयारी करायची आहे। सकाळी 1 ग्लास पाणी पितो मी सकाळी उठल्यावर। मी पिता की नाही पाणी पीत चला, बरं असतं। म्हणजे तुमचं म्हणतात ना, ते ब्लड प्रेशरचं थोडं कंट्रोल राहतं, थोडं आतमध्ये जर काही प्रॉब्लेम असला तर थोडं क्लीन होतं आणि गरम प्यायल्यामुळे बॉडी चांगली राहते। ग्लास घेतलं, या ग्लास पूर्ण पितो मी पाणी। या ग्लासाने पाणी प्यायला की पाणी गरम झालेलं असं पाणी थोडंसं चहासाठी ठेवलेलं आहे पाणी। थोडा चहा बनवणार असताना मी चहामध्ये फक्त चहा पावडरच टाकतो, साखर बंद केली आहे, फक्त चहा पावडर टाकतो। साखर बंद करून टाकली, साखर आणि दूध। चहा पण ठेवले, फक्त काळी चहा। चहा बनवले तर चहा पितोय, ही चहा, हे टोस्ट। आता मी पितो, नंतर मग तुम्हाला मी भेटतो। चला मित्रांनो, फायनली माझी तयारी झालेली आहे। आता मी निघतो जिमला जायला, तर तुम्हाला भेटतो रस्त्यात। बाय। चला आता आपण निघूया। कुत्रे आहेत का ते बघायला लागतील, तिकडे होते। हां, त्या बाजूला आज तिकडे आहेत कुत्रे, म्हणून आज इकडे नाही आहेत, म्हणून आता इकडनं जायला तरी मिळतं आहे। पण हे काय इकडे बसले आहेत, पाठी लागले नाही म्हणजे पुरे। नाही लागले माझ्या पाठी, नशीब। मला वाटलं आज पण लागत आहेत की काय मागे। काय भरोसा नाही बाबा, एवढी भीती वाटते ना कुत्र्यांपासून। आज तो घालत होता खायला, पण तो आज तिकडे गेला। कोणीतरी सांगितलं वाटतं त्याला की बाबा तिकडे नेऊन घाल, इथे लोक येतात जातात। सेम 5:30च्याच टायमिंगला तो बरोबर येतो तिकडे घालायला। चला आता निघूया हळूहळू पुढे। इकडून आहे बघा, इथे पण आहेत कुत्रे। तुम्हाला कॅमेऱ्यात नाही दिसलं असणार, माझा चेहरा फक्त तिकडे गेलेला, कॅमेरा दिवाजवळ होता। ओके, इथे पण सगळं खोदून ठेवलेलं आहे। आता एकदमच रस्ता नॅरो झाला आहे। आता पुढे आता उद्या मला वाटतं खोदतील पूर्ण, तर पूर्ण वळसा घालूनच यावं लागेल। रस्ता थोडा खराबच आहे इकडे, खडखड वाजत जातं सगळं। गाडी नवीन असल्यामुळे तेवढा काय आवाज येत नाही, फक्त ते घुंगरू लावलेत त्याचा आवाज येतो।
सुखाचा प्रवास सुखाचा. कारण आज एकदम फ्रीली वातावरण आहे माझं. कारण माझा आज 4 दिवसानंतर सुद्धा माझ्या टायरमध्ये हवा आहे तशी आहे आणि गाडीचं पिकअपही वाढलं माझ्या त्या रिपेअरिंग केल्यामुळे. पंक्चर झाली त्या दिवसानंतर आज खूपच फरक आहे गाडीमध्ये आणि पिकअप एवढा जबरदस्त आहे आता माझ्या गाडीचा. मला जास्त म्हणजे एकदा रेस केलं की नुसती पळत राहते गाडी. एवढं छान काम झालं आहे माझ्या गाडीचं. हळू का इथं लाईट लावायला लागेल. लाईट नसलं तर काय दिसतच नाही पुढचं. कारण इथे गाई आणि असतात ना, त्याआधी टेन्शन आहे डोक्याला खूप मोठं. कारण सेम ह्याच टायमिंगला सगळे ते गाई घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे जर काळोख असलं तर भीती वाटते. कारण एकदा मी आपटलो आहे गाईवर जाऊन डायरेक्ट तोंडावर गाईच्या. कारण ती काळोखात दिसलीच नाही ना. आणि आपलं कसं हेडलाईट एवढी पॉवरफुल नसते, त्याच्यामुळे असले हॅलोजन लाईट लावून घ्यावे लागतात. हेडलाईटमध्ये काहीच उजेड पडत नाही आणि काहीच दिसत नाही, अजिबात नाही. शिवशंकर ओम नमः शिवाय. हा बघा कुत्रा बघतच होता माझ्याकडे. बाकी तुम्ही कॉमेंट्स करा, म्हणजे मलाही कळेल की बाबा माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही. मला त्यात काय चेंजेस करावं लागेल काय नाही हे तुम्ही सजेशन द्या मला. म्हणजे मला कळेल की मला काय करावं लागेल, काय मेहनत करायची आहे पुढे. असे मोठे मोठे ट्रक असतात सकाळी या रोडला. जास्त पळवत नाही म्हणून ते कसं आरामशीर जातं. चला नंतर भेटतो तुम्हाला. आता जरा एक काम आहे इथे, ते भेटतो त्याला आणि मग येतो परत तुमच्याकडे पुढे. ओके बाय.